तुम्हाला सुद्धा प्रश्न पडलाय का? आपल्या मैत्रिणीच्या लग्नात भरजरी साडीवर किंवा लेहेंग्यावर कोणते फुटवेअर घालायचे? जे फुटवेअर ट्रेडिशनल तर असतील, पण कम्फर्टेबल सुद्धा असतील. मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे, त्यामुळे शेवटपर्यंत पहा. उन्हाळ्याबरोबरच सध्या लग्न सराईची धामधूम सगळीकडेच पाहायला मिळते. अशामध्येच बरेचदा पायांची शोभा वाढवणारे हाय हिल्स किंवा पेन्सिल हिल्स आपल्याला अनकम्फर्टेबल करत असतात, नकोशे वाटत असतात. मग त्याला ऑप्शन म्हणून तुम्ही लग्नामध्ये सगळ्यात पहिले म्हणजे जुती किंवा जुतिया अशा प्रकारची जी चप्पल आहे ती वापरू शकता. वेगवेगळ्या कलर्समध्ये, पॅटर्न्समध्ये ह्या जुतीज ज्या आहेत त्या अवेलेबल आहेत. जर तुम्ही साडी, पंजाबी सूट, धोती असा पारंपरिक लूक करणार असाल, तर त्यावर तुमच्या पायामध्ये जुतिया खूप शोभून दिसणार. छान तुम्ही पेअर करू शकता. यावर मिरर वर्क, थ्रेड वर्क किंवा एम्ब्रॉयडरी केलेले सुद्धा अशा प्रकारच्या जुतिया अवेलेबल आहेत. कुंदन वर्क केलेले सुद्धा जे पॅटर्न आहेत ते तुम्हाला यामध्ये पाहायला मिळतील. तुमच्या लोकल स्टोअरमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत किंवा तुम्ही अगदी खास एखाद्या साईटवर जाऊन ऑनलाईन सुद्धा त्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतात आणि अशा प्रकारचे जुतीज जे आहेत त्या तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे लग्न सराईसाठी हा खूप बेस्ट ऑप्शन मानला जातोय आणि कम्फर्टेबल सुद्धा मानला जातोय. नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करा. त्यानंतरच्या चपला आहेत किंवा त्यानंतरचं पॅटर्न आहे ते म्हणजे मोजडी पॅटर्न. जर तुम्ही फंक्शनसाठी प्लाझो सूट किंवा अनारकली घालण्याचा विचार करत असाल, तर त्यावरती मोजडी जी आहे ती खूप सुंदर दिसते, खूप छान फील देते. तुम्ही प्लेन किंवा थ्रेडवर्क असलेल्या वेगवेगळ्या मोजडी देखील या सगळ्या तुमच्या ड्रेसवर पेअर करू शकता. फ्लॅट्स किंवा हिल्स अशा दोन्ही प्रकारामध्ये या प्रकारचे जे मोजडीज आहेत ते बाजारामध्ये अवेलेबल आहेत, ज्या खूप कम्फर्टेबल तुम्हाला फील देतात आणि तुमचा लुक सुद्धा छान ठेवण्यासाठी मदत करतात. पुढचे आहेत कोल्हापुरी पॅटर्नचे फुटवेअर्स. जर तुम्हाला लग्न सराईमध्ये पायांना छान आराम द्यायचा असेल, कम्फर्टेबल फील करायचं असेल, तर नक्की कोल्हापुरी चप्पलेचा हा देसी पर्याय ट्राय करा. यामध्ये तुम्हाला कम्फर्टेबल तर वाटेलच, पण एकदम छान तुम्ही फील करू शकाल. यामध्ये हिल्सला सुद्धा ऑप्शन आहे, तो सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. लांब कुर्ती किंवा एथनिक जे स्कर्ट्स असतात, ट्रेडिशनल कॉर्डसेट्स असतात, त्याच्यावर या चपला खूप सुंदर दिसतात. सध्या पारंपरिक तपकिरी कोल्हापुरीचा जो चेहरा मोहरा आहे तो बदलून सध्या मार्केटमध्ये टाकलेला आहे. त्यावर आता धागा किंवा कुंदन वर्क सुद्धा केलं जातंय आणि ते सध्या खूप बाजारामध्ये ट्रेंडिंग आहेत. त्यामुळे या लग्न सराईमध्ये तुमच्या फॅशनेबल नवीन लुक असलेल्या अशा कोल्हापुरी चपला नक्की फ्लॉन्ट करा. पुढचा प्रकार आहे तो म्हणजे ब्लॉक हिल्स. जर तुम्ही शरारा, घरारा घालत असाल किंवा पेन्सिल हिल तुम्हाला घालायची नसेल किंवा घालायचा कंटाळा आला असेल, कम्फर्टेबल तुम्ही त्यात नसाल, तर ब्लॉक हिल्स नक्की ट्राय करा. आजकाल वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये ते अवेलेबल आहेत. यामध्ये कोल्हापुरी स्टाईल चपला सुद्धा तुम्हाला देसी डरका देऊ शकतात, त्यामुळे त्या पण ट्राय करा. ब्लॉक हिल्स खूप आरामदायी असतात, ज्यामुळे तुमचा लुक सुद्धा खूप छान दिसतो. तुम्ही फॅशनेबल फील करता आणि पेन्सिल हिल जरी तुम्ही घातली नसेल, तरी सुद्धा सेम फील तुम्हाला ब्लॉक हिल्स सुद्धा देतात. त्यामुळे नक्की ही कम्फर्टेबल स्टाईल ट्राय करा. पुढचा प्रकार आहे तो म्हणजे वेजेस. सध्या बऱ्यापैकी हा ट्रेंडमध्ये आहे. बऱ्याच जणींना हिल्स घालायची हौस असते, पण त्या जास्त वेळ हिल्स पायामध्ये घालू शकत नाही, कारण त्यामुळे त्यांना अनकम्फर्टेबल व्हायला होतं. अशा वेळेस तुम्ही पारंपरिक आउटफिटवर वेजेस हिल्स घालू शकता. वेजेस घालायला खूप आरामदायी असतात, त्यामुळे तुम्हाला क्लासी असा लुक येतो. याचे हिल्स थोडे पसरट आणि रुंद असल्यामुळे तुम्ही दीर्घकाळ अगदी जास्त वेळेसाठी ते हिल्स तुम्ही घालू शकता. तुम्हाला त्रास फार होणार नाही. वेस्टर्न आउटफिट असो किंवा ट्रेडिशनल आउटफिट असो, त्याच्यावर खूप त्या छान दिसतात. विशेष म्हणजे यांचे बेल्ट तर छान कुंदन वर्कनी किंवा एम्ब्रॉयडरीनी सजवलेले असतात. पण त्याला अजून अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी त्याच्या हिल्स सुद्धा खूप छान सजवलेल्या असतात. मार्केटमध्ये खूप व्हरायटी याच्या आहेत. ऑनलाईन सुद्धा तुम्हाला या मिळून जातील. त्यामुळे लग्न सराईसाठी या ज्या प्रकारच्या चपला आहेत त्या नक्की तुमच्या कलेक्शनमध्ये असू द्यात. पुढचा अगदी ट्रेंडी आणि अगदी शेवटचा जो मी तुम्हाला प्रकार सांगणार आहे तो म्हणजे ब्राइडल स्नीकर्स. होय, सध्या या खूप ट्रेंडमध्ये आहेत. तुम्ही ब्राईड असाल किंवा ब्राइडमेड्स अर्थात करवल्या, या स्नीकर्सला खूप पसंती आहे. खूप वेळ तुम्हाला एखादा इव्हेंट अटेंड करायचा असेल तर अगदी कम्फर्टेबल असा ऑप्शन आहे. वेगवेगळ्या लेस वर्क किंवा कुंदन वर्कमध्ये आज त्या सहज तुम्हाला बाजारात मिळतील, ऑनलाईन सुद्धा मिळतील. कम्फर्टच्या नादामध्ये कुठेही यामुळे फॅशन तुमची कमी होणार नाही. एकदम वेगळाच तुमचा लूक येणार आहे. त्यामुळे लेहेंग्यावर असू दे किंवा कुठलाही ड्रेस असेल, हे स्नीकर्स नक्की तुम्ही ट्राय करा. तुमचा लूक त्या नक्की बदलतील. तर हे फुटवेअर्सचे प्रकार तुम्ही ट्राय केले नसतील तर नक्की तुम्ही ट्राय करा. तुमच्या कलेक्शनमध्ये टाका. कम्फर्टेबल राहून सुद्धा तुम्ही अगदी शो स्टॉपर यामुळे दिसू शकता. त्यामुळे हे सगळे फुटवेअर नक्की तुम्ही ट्राय करा. अगदी कमी पैशामध्ये सुद्धा लोकल मार्केटमध्ये ते अवेलेबल आहेत. पण पायांच्या बाबतीत आणि कम्फर्टच्या बाबतीत थोडा जास्त पैसा टाकला तरी काही फरक पडत नाही. त्यामुळे चांगल्या ब्रँडचे घेतले तर तुम्ही छान कम्फर्टेबल राहू शकाल आणि ते फुटवेअर्स तुमच्याकडे दीर्घकाळ टिकतील.
त्यामुळे हे सगळे फुटवेअर्स तुम्हाला कसे वाटले? जर तुम्ही हे ट्राय करत असाल तर नक्की आम्हाला कमेंट्समध्ये ते मेन्शन करून सांगा. या व्यतिरिक्त जर कुठल्या वेगळ्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल, तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा. आम्ही त्याची उत्तरं तुम्हाला देऊ. आणि नक्की लोकमत सखीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.